ब्ल्यू कॉपर फवारणी करताना आपल्याला सल्फर म्हणजे गंधक सोबत मिक्स करायचं नाही. संग्रामपूर तालुक्यामध्ये आलो, बुलढाणा जिल्हा किंवा आणखी काही बाकीचे कीटकनाशकात त्यासोबत आपल्याला ब्ल्यू कॉपर मिक्स करायचं नाही. त्यामुळे काय होते मित्रांनो, औषध आहे ना फाटू शकते, स्कॉर्चिंग होऊ शकते आणि आपल्या या कॉटन पिकावरती आहे ना जळण्यासारखे डाग पडू शकतात. तर ही आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. तर आता तुम्ही बघू शकता ही जी कपाशी आहे मित्रांनो, माझं नाव अभिषेक मुरुक, राहणार टुंकी. मी दीपक सरांच्या मार्गदर्शनानुसार 3 वर्ष झाले आज कपाशीचं उत्पन्न घेत आहे. आपला खर्च पण दरवर्षीपेक्षा कमी झालेला आहे आणि उत्पन्न पण चांगलं येत आहे. तर मित्रांनो एक गोष्ट आहे, आता बरेच ठिकाणी आहे ना कपाशीवर डॉट दिसत आहे करप्या साहेब. तर आपल्याला त्याच्यासाठी काय करायचं आहे, तर मित्रांनो आपल्याला जे ब्ल्यू कॉपर येते, कॉपर ऑक्झिक्लोराइड, हे जे बुरशीनाशक आपल्याला हे फवारणी करायचं आहे. तर त्या बुरशीनाशकामध्ये कॉपर म्हणजे तांबे असल्यामुळे एक सूक्ष्म घटक, सूक्ष्म अन्नद्रव्ये आपल्याला कापूस पिकाला भेटणार आहे आणि त्यामुळे आपल्या उत्पन्नात वाढ होईल. आणखी जे आता बुरशी येईल, पाऊस येईल, आता 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस ठेवले आहे, तर आपले ते बुरशीचे स्पोर असतात ते पूर्ण येऊन आपल्या पानावर जमा होतील. तर याचं संरक्षण म्हणून आपण काय करू शकतो, ब्ल्यू कॉपर वापरू शकतो. तर प्रति लिटर आपण 2 ते 2.5 ग्राम आपल्याला ब्ल्यू कॉपर वापरायचं आहे. आणखी त्याच्यासोबत आपण टेप्टोसायक्लिन 2 ग्राम प्रतिपंप असं वापरू शकतो. त्यामुळे काय होईल, हे जे फंगस आहे किंवा काही बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियल साईड म्हणून पण ते काम करते. तर आपल्या झाडाचं एकदम संरक्षण होईल आणि कपाशी थोडी पिंगट जर दिसत असली तर ते एकदम ग्रीन होऊन जाईल.